एक दिवस असाच भगवान श्रीकृष्ण हे त्यांच्या सभास्थानी बसलेले असताना पुन्हा एकदा एक मधुर ध्वनी त्यांच्या कानावरती आला, नारायण नारायण. आले नारद मुनी. आता नारद मुनी येणार म्हणजे ते सहजासहजी येतात का? काहीतरी कळ लावायची म्हणून नारद मुनी येतात. बरं, नारद मुनींनी काय केलं? येताना एक सुंदर अशा प्रकारचं कधीही न सुकणार असं एक पुष्प, जे स्वर्गातलं पुष्प होतं, त्याचं नाव होतं पारिजात. पारिजाताचं पुष्प आणलं आणि ते भगवान श्रीकृष्णांना दिलं, घेतलं. आणि त्याच्या वासाने पूर्ण द्वारिका नगरी ही जी आहे त्या द्वारिका नगरीमध्ये पूर्ण त्याचा घमघमाट सुटला. आणि नेमकी हा सुवास कशाचा आहे हे पाहण्यासाठी द्वारिकेतला प्रत्येक व्यक्ती हा भगवान श्रीकृष्णाकडे यायला लागला. मग भगवान श्रीकृष्णांनी नंतर हळूच ते फुल जगन्माता रुक्मिणीकडे दिलं. झालं, इथून सुरुवात झाली कथेला. आता हे फुल यांनी रुक्मिणीला दिलं. आणि नेमकी निशाशमयी हे जेव्हा सत्यभामेच्या राजमहालामध्ये गेले, त्यावेळेस एका स्त्रीनं जो एक गुण दाखवायचा असतो तो हिनं दाखवायला सुरुवात केली. सर्व राजवस्त्र त्याचा त्याग केला, सर्व अलंकार त्याचा त्याग केला. सख्यांना सुद्धा सांगितलं की जरी कृष्ण आला तरी मी त्याला भेटणार नाही, अशा प्रकारचा दाशीला तिने असा निरोप दिला. आणि स्वतः मात्र भूमीवरती जमिनीवरती तिने शयन केले. आणि थोड्या वेळाने यथावकाश भगवान श्रीकृष्ण तिच्या जेव्हा त्या विलास मंदिरी ते आले, त्यांनी हे दृश्य बघितलं. आणि मग ते सत्यभामाला त्यांनी विचारायला सुरुवात केली की नेमकी आज काय झालं, आज का बरं नाराज आहात? आणि मग तिने सांगितलं, काय म्हणे, आज आमच्याकडे तुमचं लक्षच नाहीये म्हणे. एवढं मोठं फुल आणलं म्हणे नारदांनी आणि कोणाला दिलं म्हणे? हो म्हणे, तीच तुमची प्रिय आहे ना म्हणे. आम्ही काय बाई फक्त नावापुरते आणि कुवापुरत्या. एवढंच पाहिजे का तुला म्हणे? ठीक आहे म्हणे, तिला पुष्प दिलं, तुला वृक्ष आणून देतो ना म्हणे, तू कशाला काळजी करतेस म्हणे. असं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं. आणि तितक्यात श्रीकृष्णाचा एक दास आला आणि त्यानं वर्दी दिली की इंद्रदेव आलेले आहे आणि ते आपल्याला तात्काळ भेटू इच्छितात. ठीक आहे.